हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं वेलकम केमिस्ट्री 18/7 या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही आधी मी 2 व्हिडिओ पोस्ट केलेले, त्यांना पटकन जाऊन व्हिजिट करायचं आहे. तिथे चॅप्टर नंबर 1 वॉटर ट्रीटमेंट आणि फ्युल्स अँड लुब्रिकंट, चॅप्टर नंबर 2 याच्यावरचे PYQ आणि मोस्ट IMP क्वेश्चन मी टाकलेले आहेत. तसंच आत्ता आपल्याला चॅप्टर नंबर 3 इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे PYQ आणि मोस्ट IMP क्वेश्चन काय करायचे, डिस्कस करायचे आहेत. तर पटकन लक्षात द्या, ह्या चॅप्टरमध्ये काही क्वेश्चन असे जे प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आत्तापर्यंत सगळ्यात जास्त रिपीट झालेला तो म्हणजे एक्सप्लेन द ओस्टवाल्ड थिअरी ऑफ ॲसिड बेस इंडिकेटर. एक्सप्लेन ओस्टवाल्ड थिअरी ऑफ ॲसिड बेस इंडिकेटर. ॲसिड बेस इंडिकेटर खूप IMP क्वेश्चन आहे आणि 2-3 वेळा तर PYQ म्हणून ॲज इट इज हा क्वेश्चन काय विचारला गेलेला आहे. प्रत्येक रेग्युलरच्या आणि बॅकलॉगच्या पेपरामध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. आत्ताही जो पेपर झाला आहे 12/1/26ला, तिथे हा क्वेश्चन आलेला होता, मागच्या वर्षी येऊन गेलेला आहे PYQ. ओके, आणि मोस्ट IMP करून घ्यायचं याला. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन ओस्टवाल्ड थेअरीनंतर कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन किंवा त्याच्या आधी ग्लास इलेक्ट्रोड. एक क्वेश्चन असा विचारला जातो, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ ग्लास इलेक्ट्रोड अँड डिराईव्ह एक्सप्रेशन. याला एक्सप्रेशन पण डिराईव्ह करायचं राहतं. डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर डिटर्मिनेशन ऑफ pH. ओके, डिटर्मिनेशन ऑफ pH डिटर्मिनेशनसाठी याचा ग्लास इलेक्ट्रोडचा उपयोग कसा होतो, हाही तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. MCQ मध्ये पण हा क्वेश्चन आत्ता आलेला होता की ग्लास इलेक्ट्रोड हा काय मेजर करतो, तर हा H+ आयन काय करत असतो, मेजर करत असतो मोस्टली. त्याच्यानंतर याचं जे एक्सप्रेशन आहे तेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ग्लास इलेक्ट्रोडचा प्रिन्सिपल ॲज वेल एज त्याचं एक्सप्रेशन. हा क्वेश्चन आत्तापर्यंत 2 वेळा रिपीट झालेला आहे, PYQ म्हणून महत्त्वाचा आहे. तसंच मोस्ट IMP पण आहे. ओके, मोस्ट IMP आणि PYQ क्वेश्चन आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन याच्यामधला तिसरा कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे आत्तापर्यंत. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन सुद्धा याच्यावर काय विचारले गेलेले क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये एक तर एक्झाम्पल दिलेले असतात किंवा तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे असतात. म्हणजे एक्झाम्पल दिले असतील की एक्सप्लेन द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस. ओके, स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस, किंवा तुम्हाला वीक ॲसिड वर्सेस वीक बेस, स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस वीक बेस, किंवा वीक बेस वर्सेस स्ट्रॉंग ॲसिड, या प्रकारचे एक्झाम्पल दिले असतील. तर कोणत्याही 2 एक्झाम्पलचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला ते द्यायचे आहेत. किंवा तुम्हालाही विचारलं असेल की गिव्ह एनी 2 एक्झाम्पल, तर तुम्ही कुठले एक्झाम्पल तुमच्या पद्धतीने लिहू शकतात. हा क्वेश्चन पण PYQ ॲज वेल एज मोस्ट IMP करून घ्यायला, मोस्ट IMP. ओके, हा क्वेश्चन पण 2-3 वेळा आत्तापर्यंत रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन, महत्त्वाचा क्वेश्चन, लिथियम आयन बॅटरी. लिथियम आयन बॅटरीवर पण क्वेश्चन प्रत्येक वर्षी येऊन गेलेला आहे. हा 2 आत्ता पण मागच्याच जो 12/1/26ला जो पेपर झालेला आहे त्यातही हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे बॅकलॉगला. आणि रेग्युलरच्या पेपरामध्ये सुद्धा हा क्वेश्चन आलेला आहे 6 मार्क्ससाठी. तर तो आहे PYQ ॲज वेल एज व्हेरी IMP म्हणून हा क्वेश्चन काय महत्त्वाचा आहे. हे सगळे 6 मार्कासाठी खूप महत्त्वाचे. या चॅप्टरमध्ये सगळ्यात मोस्ट IMP आपण जे क्वेश्चन म्हणू शकतो तर हे 4 क्वेश्चन आहेत. ओस्टवाल्ड थेअरी, ग्लास इलेक्ट्रोड, त्याच्यानंतर कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन, लिथियम आयन बॅटरी. हे प्रश्न तुम्हाला 6 मार्कला विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला 2 ग्राफ विचारले असतील. 2 ग्राफचं काय करायचं, तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे. असा ग्राफ येतो, त्याच्यानंतर असा एक येतो. ओके, त्यानंतर ग्राफ एक असा पण येतो वीक ॲसिड वीक बेसचा. तुम्हाला माहिती असतील ते ग्राफ, तुम्ही डिटेलमध्ये स्टडी केला असेल. त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या नोट्स भेटल्या असतील. नोट्स नसतील भेटल्या तर कमेंट्समध्ये नोट्स म्हणून एंटर करायचं, तुमचा मेल टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका, मी तुम्हाला नोट्स सेंड करून देईल. पण आत्ता 11th आवरल्या, कुठल्याही नोट्स वापरण्यापेक्षा आधी तुम्ही ज्या नोट्समधून स्टडी केलेला आहे त्याच नोट्स प्रेफर करा, त्यातूनच वाचा. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळायला मदत होणार आहे, कन्सेप्ट काढायला लवकर मदत होईल. लिथियम आयन बॅटरी, याच्यामध्ये तुम्हाला बॅटरीचं स्ट्रक्चर काढायचं आहे. ओके, लिथियम आयन बॅटरीचं याप्रमाणे बॅटरीचं स्ट्रक्चर, त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग. ओके, कन्स्ट्रक्शन वर्किंग, त्यानंतर त्याचं वाला चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेस कशी होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 6 मार्काला द्यायच्या आहेत. याच्यामध्ये फ्यूल सेल, H2O2 फ्यूल सेल, याच्यामध्ये ऑदर हे जर पॉईंट सोडले तर आणखी पॉईंट कुठले आहेत, H2O2 फ्यूल सेल.
हा क्वेश्चन आत्तापर्यंत तरी आलेला नाही आहे, अजूनपर्यंत H2O2 फ्युल सेल हा विचारलेला नाही आहे. याच्यावर जास्तीत जास्त MCQ तुम्हाला येऊ शकतो की फ्युल सेलचं फंक्शन काय, तर थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, असं त्याचं काय प्रिन्सिपल. असे जनरल क्वेश्चन तुम्हाला छोटे मोठे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, त्याच्यामध्ये स्पेसिफिक कंडक्टन्स येतो, मोलर कंडक्टन्स येतो, ओके, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स येतो. यांचे तुम्हाला युनिट, बरोबर, युनिट म्हणून MCQ मध्ये विचारले जाऊ शकतात. तो पहिलाच पॉईंट आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. किंवा तुम्हाला ओम्स लॉ विचारलेला असेल, एकदम MCQ मध्ये विचारलेला असेल की ओम्स लॉ मध्ये ही व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर कंडक्टन्सचं युनिट काय, रेजिस्टन्स कंडक्टन्सचं रिलेशन काय, या प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते सर्व तुम्हाला MCQ मध्ये विचारले जाऊ शकतात. पण चॅप्टर 3चा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ओसवाल्ड थेरी, प्रिन्सिपल ऑफ ग्लास इलेक्ट्रोड अँड इट्स एक्सप्रेशन फॉर pH मेजरमेंट, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन मधले कोणतेही 2 ग्राफ आणि लिथियम आयन बॅटरी, हे 4 प्रश्न काय खूप जास्त महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये आणखी विचारण्यासारखे चान्सेस ते म्हणजे एवढेच क्वेश्चन तुम्हाला मॅक्सिमम विचारले जाऊ शकतात. किंवा एखादा हा H2O2 फ्युल सेल अजूनपर्यंत विचारलेला नाही आहे, त्याच्यामुळे एवढा काय IMP क्वेश्चन नाही येतो. इथे तुम्हाला मात्र चान्सेस आहेत ते थर्ड चॅप्टरमध्ये की तुम्हाला 3 क्वेश्चन दिले असतात, 3 पैकी तुम्हाला काय 2च सॉल्व्ह करायचे. जसं पहिल्या चॅप्टर आणि दुसऱ्या चॅप्टरमध्ये 2 पैकी 2 सॉल्व्ह करायचे, तसं तिसऱ्यामध्ये 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे फक्त 12 मार्काला, ओके. म्हणजे एक क्वेश्चन काय एक्स्ट्रा आहे. तसंच हे क्वेश्चन पण काय खूप सिंपल, यांचे उत्तर किंवा आन्सर लिहायला खूप सोपं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये ओसवाल्ड थेरीमध्ये मिथिल ऑरेंज आणि फिनॉल्फ्थालीनचं एक्झाम्पलने ते बेस्ट एक्सप्लेन करू शकतात. याच्यासाठी तर तुम्ही ग्लास इलेक्ट्रोडचं जे एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. कॅलेमोल इलेक्ट्रोडसोबत जे एक्सप्रेशन आहे ते द्यायचं आहे. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन ग्राफ द्यायचे आहेत. लिथियम आयन बॅटरीमध्ये डायग्राम वगैरे काढून तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. या प्रकारे तुम्ही देऊ शकता. थँक्यू.